गेल्या 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात छायाचित्रकार मुख्यमंत्री झाला तर अडचण निर्माण होते असं वक्तव्य केलं होतं। या वक्तव्याचे पडसाद आज अमरावतीमध्ये पाहायला मिळाले। अमरावती जिल्ह्यामधील छायाचित्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एकत्र येत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध करत फडणवीस यांनी सर्व छायाचित्रकारांची जाहीर माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा दिला आहे। माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जे वक्तव्य केले का खाजगी कार्यक्रमात की फोटोग्राफर जर मुख्यमंत्री झाले तर अडचण होईल, असं जे त्यांनी शब्द रचना करून जे म्हणजे फोटोग्राफर्सला जे वक्तव्य केलं फोटोग्राफर्स बांधवांबद्दल, तर ते अतिशय चुकीचे आहेत। फोटोग्राफी क्षेत्रात फक्त फोटोग्राफर्सच नव्हे तर काही महिला फोटोग्राफर्स पण काम करतात, तर सगळ्यांच्या मनाला कुठेतरी ही गोष्ट दुखावल्या गेली। त्याच्यामुळे सगळे अमरावतीचे जे फोटोग्राफर्सचे जे मेंबर्स आहेत किंवा अमरावतीमधील जेवढेही फोटोग्राफर्स बांधव आहेत, भगिनी आहेत, आम्ही सगळेजण कलेक्टर साहेबांकडे निषेध दर्शवण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी हजर आहे। आणि माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना माझं एवढंच म्हणजे मी सांगू शकते की कुठल्याही क्षेत्राबद्दल बोलताना विचार करायला पाहिजे, कारण की नुसतं फोटोग्राफरच नव्हे तर कुठल्याही क्षेत्रातला व्यक्ती महाराष्ट्राचाच नाही तर आपल्या राज्याचा मुख्यमंत्रीही बनू शकतो आणि पंतप्रधानही बनू शकतो भारताचा। त्याच्यामुळे असं बोलणं चुकीचं आहे। आम्ही सर्व मिळून याचा जाहीर निषेध करतो आणि त्यांनी लवकरात लवकर या सगळ्या जे वक्तव्य त्यांनी मांडलेलं आहे याची जाहीर माफी मागावी अशी मी त्यांना विनंती करतो।